दिली आहे त्यासाठी आपण त्याचे विशेष उपकार मानूया. हे स्वर्गीय पित्या, मी तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी. इथं असलेला प्रत्येक भाऊ आणि प्रत्येक बहीण आज आशीर्वादित आहे, कारण त्यांना हा अद्भुत समय तू दिलेला आहेस. बाबा, आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू ख्रिस्तामध्ये. आज आमच्याशी तू बोल. पवित्र आत्मा, तू आज आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये सत्यवचन स्वीकारण्यासाठी सहाय्य कर. सर्व जी काही अडखळणं असतील, सर्व जी काही वैचारिक बंधनं असतील, यामधून प्रत्येक भावा बहिणीची सुटका कर आणि बापा तुझं गौरव करून घे. सर्व मान आणि सर्व महिमा तुला देतो. प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक बापा. आमेन. प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा प्रभूनं आम्हाला विशेष प्रकारे सहाय्य करत आहे. या नवीन वर्षामध्ये 2021 आम्ही असताना सुरुवातीला आता जे वचन तुम्हाला शेअर करायचं आहे त्याविषयी मी विचार करत होतो. आणि वर्षाची सुरुवात ही आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. आणि म्हणून जी महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला सांगावीशी वाटते. जो महत्त्वाचा विषय आहे त्याच्याविषयी बोलावंसं वाटतं. कारण जर त्याकडे आम्ही दुर्लक्ष केलं तर आमचा जो जिवंत देव आहे, त्याचं जे दैवीपण आहे, त्याचा अनुभव आम्ही कधीच आमच्या जीवनात घेऊ शकणार नाही. ती गोष्ट आमच्या हातातून निसटून जाईल. आणि म्हणून आज तुम्हाला जे वचन सांगायचं आहे ते वचन आहे इफिस्कराचं पत्र, याचा 4था अध्याय. इफिस्करास पत्र, इफिशियन्स चॅप्टर 4. इफिशियन्स चॅप्टर 4 आणि यामधून वचन 22, 23 आणि 24 ते असे की तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा. तो कपटाच्या वासनांनी युक्त असून त्याचा नाश होत आहे. आणि तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश्य निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. प्रेज द लॉर्ड. भावनो बहिणीनो, या वचनावर बऱ्याच वेळेला बोललं गेलेलं आहे. असं काही नाही आहे की पहिल्यांदा बोलत आहोत. 20-25 वेळा तरी बोलून झाला असेल. परंतु त्याचा जो परिणाम आहे, रिझल्ट, तो अपेक्षेप्रमाणे नाही. कारण जुना मनुष्य सोडणे आणि नवा मनुष्य परिधान करणे ह्या गोष्टीला अंधकाराची शक्ती नेहमीच अडखळण आणत असते. कारण ही जी प्रक्रिया आहे, जुना मनुष्य आणि नवा मनुष्य, ही जी प्रोसेस आहे ती अद्भुत अशी आहे आणि फारच परिणाम करणारी आहे. इट इज अ व्हेरी इफेक्टिव्ह सर्व्हिस. आणि हे घडवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त खरा
आलेला आहे. ही जी काही प्रक्रिया आहे, मनाचं नवीनीकरण करणे, त्याला जे काही रॉ मटेरियल लागतं, कोणती गोष्ट जर घडवायची असेल तर त्याला कच्चा माल द्यावा लागतो, रॉ मटेरियल त्याला म्हणतात. प्रभू येशू ख्रिस्त हा या पृथ्वीवरती हे रॉ मटेरियल सप्लाय करायला आलेला होता. त्याचा उद्देश हा होता की त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक भावाने आणि बहिणीनं सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व व पवित्रता यांनी युक्त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा. बायबल आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे 3.5 वर्षाचं सेवा कार्य होतं त्यामध्ये 75% जवळजवळ जो त्याचा समय होता, त्याची जी सेवा होती ती अनेकांना बरे करण्यासाठी, वेगवेगळे आजार होते, फिजिकल डिलिव्हरन्स देण्यासाठी होतं. जे दुरात्म्यांनी भरलेले होते, इव्हिल स्पिरिट पजेस्ड, त्यांना डिलिव्हरन्स देण्यासाठी त्याचा वेळ त्याच्यामध्ये गेलेला आहे. फिजिकल डिलिव्हरन्स, स्पिरिच्युअल डिलिव्हरन्स, ही त्याची सेवा होती. आणि तो ती सेवा खेडोपाडी जाऊन, वेगवेगळ्या शहरामध्ये जाऊन करत होता. 3.5 वर्ष त्याने हे केलेलं आहे. 75% त्याचा समय त्या सेवेमध्ये गेलेला आम्हाला दिसतो. परंतु ही सेवा तो करत असताना इन बिटवीन तो एक गोष्ट सांगत होता. मत्ते वर्तमानाचा 14वा अध्याय, 4था अध्याय, मत्ते, मॅथ्यू चॅप्टर 4, मॅथ्यू चॅप्टर 4 वर्स 17, वचन 17. तेव्हापासून म्हणजे केव्हापासून? योहानाला 12 वचनात सांगितलेलं, योहानाला जेलमध्ये टाकल्यापासून, बाप्तिस्मा करणारा योहान, तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रिन्यू युअर माइंड, तुम्ही तुमच्या अंतःकरणाचं नवीनीकरण करा. म्हणजेच काय करा? पश्चाताप करा, वळा, फिरा, 180 डिग्रीला टर्न मारा. रिन्यू युअर माइंड, तुमच्या मनाचं नवीनीकरण करा, कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे. मार्क वर्तमानाचा पहिला अध्याय, मार्क चॅप्टर 1 वर्स 15. मार्क वर्तमान याचा पहिला अध्याय वचन 15. काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. 2 वचन आम्ही वाचली, दोन्ही म्हणजे एक फरक आहे. कॉमन काय आहे? पश्चाताप करा, मनाचं नवीनीकरण करा. पण दोन्ही ठिकाणी 2 डिफरंट वर्ड आहे. मत्तेमध्ये तो म्हणतो पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. मार्कमध्ये म्हणतो पश्चाताप करा कारण देवाचं राज्य जवळ आलेलं आहे. स्वर्गाचं राज्य आणि देवाचं राज्य दोन्ही एकच आहे, काही अवघड नाही आहे. परंतु प्रभूनं यावेळेला 2 वेगळे टर्म्स वापरले. पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचं जे जीवन होतं ते देव तो कसा आहे, देवाचा तो स्वतः गौरव होता, पित्याचं गौरव कोण होता? प्रभू येशू ख्रिस्त होता. आणि देव कसा आहे हे दाखवण्यासाठी तो पृथ्वीवरती आला होता. त्यानं पापांची क्षमा केली, तुम्हाला आणि मला नीतिमान केलं. त्यानं तुमच्या आमच्यासाठी पवित्र आत्मा दिला. पवित्र आत्म्याचा अनुभव, जे पवित्र आत्म्याची 9 फळं आहेत
प्रीती, शांती, आनंद, सहनशीलता, चांगुलपणा, विश्वासूपणा, ममता, सौम्यता आणि इंद्रिय दमन, हे 9 फळं. यामधून त्यानं देवाचं गौरव या पृथ्वीवरती केलं. त्यानं प्रूव्ह केलं ह्या जर गोष्टी तुमच्याकडे आहेत तर तुमच्या बरोबर देव स्वतः आहे. जर ह्या गोष्टी माझ्याकडे आहेत तर प्रेझेन्स ऑफ गॉड माझ्या लाईफमध्ये आहे. आणि म्हणून प्रभू येशूनं देवाची काय आमच्याकडून अपेक्षा आहे याकडे आमचं लक्ष लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग ती आत्म्याची 9 फळं असोत किंवा आत्म्याची 9 कृपादानं असोत, 5 प्रकारच्या सेवा असोत, यामधून देवाला माझ्याकडून काय पाहिजे आहे? एकच गोष्ट पाहिजे आहे, आम्ही जुना मनुष्य सोडावा व देव सदृश्य असा नवा मनुष्य धारण करावा. त्यासाठी आम्हाला आमच्या मनाचं नवीनीकरण करावं लागेल. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, पश्चाताप करा, मन वळवा, मनाचं नवीनीकरण करा, कारण आता किंगडम ऑफ गॉड तुमच्या जवळ आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, प्लीज रिमेंबर दिस. ही गोष्ट लक्षात ठेवा. जोपर्यंत माझ्या मनाचं नवीनीकरण होणार नाही, जोपर्यंत मी मनात नवा मनुष्य धारण करणार नाही, तोपर्यंत मी देवाच्या राज्यामध्ये जाऊ शकत नाही. प्रभू म्हणतो ते फार जवळ आहे तुझ्या. स्वर्गाचे राज्य काय आहे? स्वर्ग म्हटलं की देव आणि देवाच्या वास्तव्याची जागा आमच्या डोळ्यासमोर येते. स्वर्गात जायला ही फिजिकल बॉडी आम्हाला सोडावी लागते. आणि हे जे मूर्त शरीर जेव्हा होईल, जेव्हा मी मरेन, तेव्हा मला स्वर्गीय म्हणतील. आता कुणी मला स्वर्गीय म्हणेल का? मला जर कोणी इथं बोलवलं, स्वर्गीय ब्रदर सुनील यांना बोलवा, कारण स्वर्गाचं राज्य माझे नाही. फिजिकल स्वर्गात जायला एक क्वालिफिकेशन लागेल, ते आहे आय हॅव टू डाय. माझी फिजिकल बॉडी गेली पाहिजे, मेली पाहिजे, आणि मला प्रभू येशू सारखं अद्भुत शरीर प्राप्त झालं पाहिजे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणार आहे, ते नाही होणार आहे, त्यावेळेला ते जिवंत असतील, ते प्रभू येशू सारखे होणार आहे. त्यांना अद्भुत रीतीनं ती हेवनली बॉडी मिळणार आहे. आणि जे थडग्यामध्ये आहेत ते उठवले जाणार आहे. आणि त्यांना सुद्धा जे प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थित शरीर होतं ते प्राप्त होणार आहे. तेव्हा फिजिकली आम्ही स्वर्गात जाणार आहोत. तेव्हा स्वर्गाचं राज्य काय आहे फिजिकली ते आम्हाला प्राप्त होणार आहे. प्रभू येशू म्हणतो, स्वर्गाच्या राज्याची जाण्याची तयारी देवाच्या राज्यात आल्याशिवाय होणार नाही. मला पहिले देवाच्या राज्यात, ह्या पृथ्वीवर असताना देवाच्या राज्यात मला पहिल्यांदा यावं लागेल. आणि जे कोणी देवाच्या राज्यात येतील त्यांनाच स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. या 2 स्टेज आहेत, किंगडम ऑफ गॉड आणि किंगडम ऑफ हेवन. बरेच जण सांगतील तुम्हाला की हे एकच आहे. येस, इट्स वन ओनली. परंतु फिजिकल जर बघायला गेलो आम्ही, खरोखर कधी होणार आहे, खरोखर मी स्वर्गात एंटर होणार आहे, मला जोपर्यंत हे शरीर सोडावं लागत नाही तोपर्यंत मला तिथे जाता येणार नाही. परंतु आज माझ्यासाठी काय आहे? आज माझ्यासाठी देवाचं राज्य आलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताची जी सेवा होती, त्या सेवेतून त्याने देवाच्या राज्याची ओळख तुम्हाला आणि मला करून दिलेली आहे. त्याच्या सेवेमधून देवाला माझ्याकडून काय पाहिजे आहे याची त्यानं ओळख करून दिली. त्यासाठी लागणारं रॉ मटेरियल आम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे, जेणेकरून आम्ही प्रभू ख्रिस्ताबरोबर
स्वर्गाच्या राज्यात एक दिवशी प्रवेश करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, आमचं जे तारण आहे, तारणाचा जो अनुभव आहे आमचा, पवित्र आत्म्यानं भरण्याचा अनुभव जो आहे, त्याला मी म्हणतो पेंटिकॉस्टल एक्सपिरियन्स. 50व्या दिवशी जसा पवित्र आत्मा त्या माडीवरच्या खोलीमध्ये उतरून आला, 120 लोक त्या ठिकाणी होते. तो अनुभव, तो एक्सपिरियन्स आमच्या लाईफमधला जो आम्हाला प्रभूने दिलेला आहे, हे सर्व जे काय आहे ते आमची तयारी करण्यासाठी आहे. कारण एक दिवशी आम्हाला प्रभू येशू ख्रिस्तासमोर फेस टू फेस उभं राहायचंय. कोणासमोर उभं राहायचंय? प्रभू येशू ख्रिस्तासमोर एक दिवशी आम्हाला फेस टू फेस उभं राहायचं आहे. त्यासाठी तयारी करावी लागेल. जो कोणी तयारी करणार नाही तो त्या दिवशी स्वतःला लपवेल. बायबल सांगतं तो लाजेने मान खाली घालेल. पण प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला हे जे काही एक्सपिरियन्स दिलेले आहेत लाईफमध्ये, तारणाचा असो, पवित्र आत्म्यानं भरल्याचा असो, 9 फळांचा अनुभव आमच्या लाईफमध्ये असो, त्याच्या गिफ्ट्सचा असो, हे सगळं आम्हाला फेस टू फेस जीजसला सामोरं जाण्यासाठी, प्रिपेअर करण्यासाठी आलेलं आहे. आणि म्हणून इफिस्कराच्या पत्रामधलं 4थ्या वचनामधलं, 4थ्या अध्यायामधलं हे जे 22वं वचन आहे ते आज आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही या वचनावरती मनन करणार आहोत. तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो मनुष्य, त्याचा तुम्ही त्याग करावा. भावांनो बहिणींनो, ही गोष्ट तुम्हाला आणि मला करायची आहे. आम्हाला एका गोष्टीचा त्याग करायचा. जो जुना मनुष्य आहे तो कसा आहे? तो कपटाच्या वासनांनी भरलेला आहे. कपटाच्या वासनांनी तो भरलेला आहे आणि त्याचा नाश होत आहे. वी मस्ट पुट हिम आउट. आम्ही त्याचा त्याग केला पाहिजे. आमचं जे हे पापमय जीवन आहे, आमचं जे पापमय नेचर आहे, जे पूर्वीचं आहे, जे जुनं आहे, ते करप्ट आहे, ते भ्रष्ट झालेलं आहे. आणि बायबल सांगतं की त्या मनुष्याचा नाश होत आहे. आणि म्हणून तो म्हणतो, हे कसं करणार तुम्ही? त्या मनुष्याचा त्याग तुम्ही कसा करणार? वचन 23 सांगतं, तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे. जेव्हा मी माझं माइंड रिन्यू करत असतो, तेव्हा मी माझ्या जुन्या मनुष्याचा त्याग करत असतो. मला नवीन मन, जे ख्रिस्ताचं मन आहे, ते प्राप्त होत असतं. आणि मला काय करायचंय? वचन 24 वर्ष 24, सत्यापासून निर्माण होणारे, नंबर 1 नीतिमत्व, नंबर 2 पवित्रता, नंबर 3 देवसदृश्य. 3 गोष्टी आहेत. सत्यापासून 3 गोष्टी निर्माण होतात. सत्यापासून निर्माण होणाऱ्या 3 गोष्टी आहेत. नंबर 1 नीतिमत्व आहे, नंबर 2 पवित्रता आहे, आणि नंबर 3 आहे देवसदृश्य नवा मनुष्य. 3 गोष्टी सत्यापासून निर्माण होतात. सत्य काय आहे? योहान 17:17 प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुझे वचन सत्य आहे. व्हॉट इज द ट्रूथ? देवाचा शब्द हे सत्य आहे. हे सत्य माझ्यामध्ये आल्याशिवाय
मी नीतिमान होऊ शकत नाही, मी पवित्र होऊ शकत नाही, माझ्यामध्ये देवसदृश नवा मनुष्य निर्माण होऊ शकत नाही. आणि म्हणून होलीनेसचं जर फाउंडेशन काय असेल तर ते राईचियसनेस आहे. माझ्यामध्ये पहिलं नीतिमत्व असलं पाहिजे. नीतिमत्व कसं येतं? नीतिमत्व वचनापासून येतं. सत्यापासून काय निर्माण होतं? सत्यापासून निर्माण होणारं नीतिमत्व, धार्मिकता, राईचियसनेस म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर होलीनेस आहे. होलीनेस या इमारतीचा पाया नीतिमत्व आहे. फाउंडेशन ऑफ होलीनेस इज राईचियसनेस. धार्मिकता नीतिमत्व आहे. बायबल आम्हाला सांगतं, इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय आणि वचन 14, इफिशियन्स 6 वर्स 14. तर मग आपली कंबर सत्याने कसा? बकल युअर वेस्ट विथ ट्रूथ. आपली कंबर सत्याने बांधायला सांगितलेली आहे. सत्याने कसा? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सत्य काय आहे? देवाचं वचन हे सत्य आहे. हा आमचा कमरबंद आहे. हे जे वर्ड ऑफ गॉड आहे ते आमचं कमरबंद आहे. कुठलीही जर काही तुम्हाला ॲक्ट करायचे असेल तर तुम्हाला तयारी करावी लागते. त्यासाठी सगळ्यात मेन म्हणजे माझी जी कमर आहे, आय मस्ट इट टाईट इट. कशाला आम्हाला कसायचे? सत्यानं. या ठिकाणी सांगितलेलं आहे आपली कंबर सत्याने कसा? बकल युअर वेस्ट विथ ट्रूथ. आणि आम्ही हे नवीन मनुष्य जर आम्हाला व्हायचं, आमच्यामध्ये आणायचं असेल, धारण करायचं असेल, तर आम्हाला आमची कंबर पहिल्यांदा कसावी लागेल. देवाच्या शब्दानं, देवाच्या वचनानं आम्हाला आमची कंबर कसल्याशिवाय आम्हाला ह्या नवीन मनुष्य धारण होऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला कंबर कसावी लागेल. जर कोणी वचन बायपास करून म्हणजेच देवाचं वचन आपल्या लाईफमध्ये बायपास करत असेल, किंवा काही लोक त्यांना जी त्यांच्यासाठी काही वचन असतात तेवढीच स्वीकारत असतील आणि बाकीची वचनं रिजेक्ट करत असतील, तर त्यांनी आपली कंबर कसलेली नाहीये. कारण त्यांनी काही स्वीकारलेलं आहे, काही रिजेक्ट केलेलं आहे. त्यांनी त्यांची कंबर प्रॉपरली जशी कसली पाहिजे तशी कसलेली नाहीये. आणि म्हणून ते नव्या मनुष्याला कधीही धारण करू शकत नाही. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, आम्हाला देवाचं वचन संपूर्णपणे स्वीकारायचं आहे. वन थिंग जी मला आहे, माझ्यासाठी प्रिय आहे, तेवढीच मी ॲक्सेप्ट करीन. आणि दुसरी गोष्ट मी स्वीकारणार नाही, तर माझ्यासाठी नवा मनुष्य धारण करणं हे फार फार कठीण गोष्ट आहे. परंतु आम्ही या पृथ्वीवरती पाहतो अनेक प्रकारचे डॉक्ट्रिन्स आहेत, वचनाविषयीचे सिद्धांत आहेत. कुणी कुणी एक एक वचन घेऊन त्या सिद्धांतावरती आपल्या मंडळ्या उभ्या केलेल्या आहेत. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, मंडळ्यांच्यामध्ये डिव्हिजन झालेले आहेत, त्याचे सेपरेशन झालेलं आहे. पॉल काय म्हणतो की तुम्ही एक जेव्हा येता, कम विथ वन अकॉर्ड, एक दिलाने एक चित्ताने तुम्ही आलं पाहिजे. प्रभूची मंडळी एका दिलाची असली पाहिजे. परंतु आम्ही आज पृथ्वीवर असं पाहत नाही. प्रत्येकाचं
सिद्धांत वेगळे आहेत. कोणी सिएना असेल, कोणी रोमन कॅथलिक असेल, कोणी पेंटेकॉस्टल असेल, आणि या पृथ्वीवरती अनेक वेगवेगळे पंथ आहेत. जवळजवळ 3334 डिनॉमिनेशन या पृथ्वीवरती आहेत. 3334 डिनॉमिनेशन्स. प्रत्येकाचे बायबल एकच आहे, पण प्रत्येकाचे सिद्धांत वेगळे आहेत. प्रियांनो, त्यांनी कंबर सत्यानं कसलेली नाहीये. आम्हाला संपूर्ण बायबल, देवाचा शब्द कम्प्लिटली तुमच्या आणि माझ्यासाठी आहे, आणि मला तो स्वीकारायचा आहे. आणि म्हणून जरी 3334 लोकांना एका मैदानावर एकत्र केलं आणि सुवार्ता सांगायला सांगितली, तर प्रत्येक जण आपापली गॉस्पल वेगवेगळ्या प्रकारे सांगेल, आणि कोणी कोणाशी बोलणार नाही, एकमेकांच्या विरोधात उभे राहतील. भावांनो बहिणींनो, आजचं हे जगाचं चित्र आहे. एक दिलाचं, एक चित्ताचं नाहीये, कारण त्यांनी आपली कंबर सत्याने कसलेली नाहीये. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, सत्यापासून निर्माण होणारं जर नीतिमत्व मला पाहिजे असेल, तर मला इफिस 6:14 मध्ये सांगितल्याप्रमाणे माझी कंबर सत्यानं मला कसलेली असली पाहिजे. परंतु या जगामध्ये आज हा ड्रामा चाललेला आहे, तो चालू द्या. आमच्यासाठी होल गॉस्पल आहे, आणि आम्ही त्याचा स्वीकार करणार आहोत. आणि म्हणून 2020 मध्ये देवानं जगाला थांबवलं होतं. सेला, देव काय म्हणला? सेला. सेला माहिती आहे शब्द? किती लोकांना माहिती आहे सेला? स्तोत्रामध्ये दाविदाचं स्तोत्र असो, 4 वचनं झाली की सेला लिहिलेलं आहे. सेला म्हणजे काय? थांब बाबा, वेट वेट अँड थिंक अपॉन इट. आत्ता जे मी काय तुला सांगितलं, थांब. पुढं पुढं सगळं वाचत जायची गरज नाही. सेला, वेट अँड थिंक अपॉन इट. काय मी जे तुला सांगितलेलं आहे त्याचं तू मनन कर. आणि तू 2020 मध्ये जगाला अनुभव देवानं दिला. अनेक लोक करोनासाठी प्रार्थना करत होते, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, देवानं सगळ्या जगाला घरात बसवलं होतं. त्याच्या मागे देवाचा काय उद्देश होता? की मनुष्यानं थांबावं आणि देवाचा विचार करावा. देवाचा विचार करायला कोणालाच वेळ नाहीये. देवाची काय अपेक्षा आहे त्याच्याकडे लक्ष लावावं. परंतु अनेक लोकांना लॉकडाऊन उठायची घाई झाली होती आणि सगळी इकॉनॉमी थांबली होती. मान्य आहे, अडचणी खूप त्यामुळे झाल्या. परंतु जे सत्यानं कमर कसणारे होते त्यांचं लाईफमध्ये मात्र मिराकल झाले. प्रेज द लॉर्ड. आम्ही 1 तारखेला खूप साक्ष ऐकल्या, लहानापासून मोठ्यापर्यंत आम्ही साक्ष ऐकल्या. का असं झालं? बिकॉज तुम्ही तुमची कंबर सत्याने कसत आहात. आम्हाला हे वचन आहे असं स्वीकारायचं आहे. जेव्हा इस्रायल लोक इजिप्तच्या दास्यामध्ये होते, तेव्हा देवाने मोशेच्या द्वारे त्यांना एक सूचना दिली होती, इन्स्ट्रक्शन दिली होती. बेखमीर भाकरीचा सण होता आणि त्याने सांगितलं होतं, जे काही तुम्ही कोकराचं अर्पण कराल त्याचं रक्त तुम्ही तुमच्या चौकटीला, घराच्या चौकटीला लावायचं आहे. आणि संध्याकाळपासून सकाळपर्यंत त्या कोकऱ्याचं जे मटण आहे, त्या मटणामध्ये डोकं, पाय, आतड्या, एव्हरीथिंग. आपण मटणाच्या दुकानात जातो, आम्हाला चॉप दे, मांडी दे, तसं नाही. देवाचं मटण शॉप काय आहे? जे काही तुम्ही कोकरा कापलेला आहे त्याच्या डोक्यापासून त्याचे पाय, त्याचे आतड्या, एव्हरीथिंग यू हॅव टू फिनिश. त्यातलं काही राहता कामा नाही. नाही मला फक्त चॉपच पाहिजे, मांडीचाच पार्ट पाहिजे, नाही. यू हॅव टू ईट एव्हरीथिंग. ही देवाची इन्स्ट्रक्शन होती. बायबलमध्ये जे काही देवाचं वचन आहे, वी हॅव टू ईट एव्हरीथिंग. प्रत्येक गोष्ट आमच्यासाठी याच्यामध्ये दिली. देवाचा शब्द आम्ही एक सोडायचा, एक धरायचा असं अजिबात नाही. आणि बायबल सांगते या ठिकाणी सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्व.
आणि पवित्रता आणि देव सदृश्य नवा मनुष्य याला तुम्ही धारण करा. त्याची सुरुवात सत्यापासून आहे, देवाच्या वचनापासून होते. आणि म्हणून मला हे तुम्हाला सांगायचं आहे, एकच वचन घेऊन आम्हाला जायचं नाही आहे. येशू म्हणतो सैतानाला असेही लिहिलेले आहे, वी मस्ट नो ऑल ट्रूथ. तेव्हा आमची कंबर सत्याने कसणारे आहोत. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, आज जगामध्ये मिक्स ट्रूथ आहे, सगळीकडे भेळ मिसळ झालेली आहे. प्रॉस्पेरिटी, हिलिंग याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. परंतु प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला वेगळंच सांगतो. तो इथं प्रॉस्पेरिटीविषयी बोलत नाही, हिलिंगविषयी बोलत नाही. तो म्हणतो जुना मनुष्य त्याग केला का तुम्ही? जुना मनुष्याचा त्याग करायचा आहे. कसं होईल? मनाच्या नवीनीकरणानं होईल. मनाचं नवीनकरण तुम्ही करत आहात का? सत्यापासून निर्माण होणारा नीतिमत्व तुमच्यामध्ये आहे का? आज हे प्रश्न तो आम्हाला या वर्षाच्या सुरुवातीला विचारत आहे. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, दिस इयर इज फॉर रिन्यूविंग ऑफ आवर माइंड. आम्ही आमच्या मनाचं नवीनीकरण केलं पाहिजे. आणि सत्यापासून आम्हाला नीतिमत्व प्राप्त होतं, सत्यापासून आम्हाला पावित्र्य प्राप्त होतं. आणि होलीनेस म्हणजे किंगडम ऑफ गॉड आहे. किंगडम ऑफ गॉड, राईचियसनेस आणि होलीनेस हे आमच्यासाठी आहे. आणि म्हणून हा पाय आम्ही आज पुन्हा घालूया नीतिमत्वाचा. त्याच्यावरती ही पावित्र्याची इमारत आम्हाला ह्या वर्षामध्ये उभी करायची आहे. वी हॅव टू चेंज आवर माइंड. त्यासाठी आम्हाला मनाचं नवीनीकरण करावं लागेल. म्हणजेच काय? होलीनेसकडे मला जावं लागेल. पावित्र्य म्हणजे काय? मनाचं नवीनीकरण. रिन्यूविंग ऑफ माइंड इज अ ॲक्ट ऑफ होलीनेस. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, बायबल काय आम्हाला सांगतं? रोमकरसपत्राचा 12वा अध्याय, रोमकरसपत्र, रोमन्स चॅप्टर 12 आणि वचन 1. म्हणून बंधुजन हो, रोम 12:1. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे, नंबर 1 शरीरे, नंबर 2 जिवंत, नंबर 3 पवित्र, नंबर 4 देवाला ग्रहणीय, 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत, यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची स्पिरिच्युअल, आध्यात्मिक सेवा आहे. आणि पुढे वचन 2च्या शेवटच्या भागात म्हणतो, म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. कधी मला देवाची उत्तम आणि ग्रहणीय इच्छा समजू शकते? ग्रहणीय, उत्तम, बेस्ट, देवाची विल माझ्यासाठी काय आहे? देवाला आवडणारी कोणती गोष्ट मला करायची आहे? हे जर मला समजून घ्यायचं असेल तर जगाबरोबर समरूप होऊन मला चालणार नाही. जुना मनुष्यात राहून मी देवाची इच्छा कधीच समजू शकत नाही. आणि त्यासाठी मला काय करायचं आहे? आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. म्हणजेच काय? माझी जी चाल आणि काय म्हणतो आपण, चाल आणि चलन, त्याच्यावर मला लक्ष द्यायचं आहे. माझं चाल आणि माझं चलन कसं आहे? रूपांतरित मला करायचे आहे माझ्या चाली, माझे चलन, माझं जे काही लाईफस्टाईल आहे, मग मी ज्या प्रकारे या जगाशी समोर मी जे काही चालत आहे, तो जो माझा वॉक आहे, आय हॅव टू चेंज इट. मला त्याचं रूपांतर केलं पाहिजे. जो जुना मनुष्य जो कपटानं आणि वासनांनी भरलेला आहे, त्याचा मला त्याग करायचा आहे. रिन्यूविंग, मला माझ्या मनाचं नवीनीकरण करायचं आहे.
जोपर्यंत मी हे करणार नाही तोपर्यंत काय होणार आहे, मला प्रभूची इच्छा कधीच कळणार नाही. मी प्रभूला कसं प्लीज करतो हे मला कधीच समजणार नाही. देवाच्या राज्यामध्ये मी कधीच प्रवेश करू शकणार नाही. आणि जे देवाच्या राज्यात येऊ शकणार नाही त्यांना स्वर्गाच्या राज्याची स्वप्न बघायचं सोडून दिलं पाहिजे. कारण आमचं रूपांतर आम्हाला करता आलं नाही तर आम्ही देवाच्या राज्यात येत नाही. देवाच्या राज्यात आलो नाही तर स्वर्गाचे राज्य मला कुठे प्राप्त होणार. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, तुम्हाला अनेक चांगल्या गोष्टी प्रभूनं तुमच्या लाईफमध्ये केल्या गेल्या वर्षामध्ये. कशामुळे झाल्या त्या? तुमचा विश्वास. तुम्हाला तुमच्या विश्वासामुळं. जर मला डिलिव्हरन्स पाहिजे तर मला काय पाहिजे आहे? फेथ पाहिजे आहे. नो नीड टू चेंज ऑफ युअर माइंड. त्यासाठी काय मनाचं नवीनीकरण करायची गरज आहे का? नाही. मला जर डिलिव्हरन्स पाहिजे तर विश्वास माझा प्रभू येशू ख्रिस्तावरती आहे. मला जर जॉब पाहिजे आहे तर आय मस्ट हॅव फेथ. नो नीड टू क्विट स्मोकिंग और ड्रिंकिंग. आय नीड फेथ. मला विश्वास पाहिजे आहे फक्त. ज्यांना जॉब नाही त्यांना जॉब मिळेल. ज्यांना मुलं बाळं पाहिजे त्यांना मुलं बाळं मिळतील. ज्यांना हिलिंग पाहिजे त्यांना हिलिंग मिळतील. त्या सगळ्यांना फक्त विश्वासाची गरज आहे. रिन्यूइंग ऑफ माइंडची गरज नाही आहे. आणि अनेक विश्वासणारे आमचे भाऊ बहिणी आहेत, त्याच्या साक्षी ह्याच आहेत. आम्हाला हे मिळालं, आम्हाला ते मिळालं. गुड, बिकॉज यू आर अ बिलिव्हर. तुम्ही प्रभूमध्ये विश्वास ठेवणारे लोक आहात. विश्वास असेल तर तुम्हाला प्राप्त होईल. विश्वासाने तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त होईल असं येशू म्हणतो. परंतु मनाचं नवीनीकरण हे काहीतरी वेगळं आहे. ह्या गोष्टी प्राप्त करायला मनाचं नवीनीकरण करण्याची गरज नाही. परंतु मला येशू समोर जर उभं राहायचं आहे, जर मला स्वर्गाच्या राज्यात जायचं आहे, तर मात्र मला माझं रूपांतर केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझ्या केवळ साक्ष ह्या जगातल्या भौतिक गोष्टी याच्या पुरत्याच फक्त मर्यादित असतील तर भावांनो बहिणींनो, आम्ही चुकीच्या एस मध्ये बसलेलो आहोत. जी एस टी स्ट्रेट हेलमध्ये जाणारी आहे. आम्ही तिथे पोहोचल्यावरच आम्हाला कळेल. आज समय आहे. आम्ही ही गोष्ट ओळखून घ्या. आम्ही नेमक्या कुठल्या बसमध्ये बसलेलो आहोत. कारण फक्त विश्वासानं मला प्राप्त होतील. आय हॅव सो मेनी थिंग्स इन माय लाईफ बट इज द लॉर्ड. पण जर जुना मनुष्याचा त्याग मी करू शकलो नाही, जर मी माझ्या मनाचं नवीनीकरण करू शकलो नाही, तर देवसदृश्य नवा मनुष्य जर मी धारण करू शकलो नाही, आय हॅव मिस कम्प्लिटली. कारण ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला, पश्चात्ताप करा, कारण देवाचं राज्य तुमच्यासाठी आहे. मी त्याच्यामध्ये प्रवेश करूच शकलो नाही. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, इफिस 4:22 मध्ये म्हटलेलं आहे, जुना मनुष्याचा त्याग, मनाचं नवीनीकरण आणि नव्या मनुष्याला धारण करणं, या 3 गोष्टीकडे आम्ही लक्ष लावलं पाहिजे. बिकॉज टाइम इज ओव्हर नाउ. आता गमती जमती करण्याचा समय गेलेला आहे. आता आम्हाला जर अनंत काळाची तयारी करायची असेल तर आम्हाला आमच्या जुन्या मनुष्याचा त्याग करावाच लागेल. त्यासाठी काय करणार? त्यासाठी विश्वास फक्त पुरेसा नाहीये. त्यासाठी आम्हाला वर्क करावं लागेल. प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 22वा अध्याय, रेव्हलेशन चॅप्टर 22, प्रकटीकरण 22 आणि वचन 12. रेव्हलेशन 22 वर्स 12. पहा मी लवकर येतो. We all believe Jesus is coming soon. सगळ्यांना हे माहिती आहे.
आणि आम्ही सगळे म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्त दुसरे येणं फार फार जवळ आलंय. प्रभू म्हणतो, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. आहे काय वचनावरती विश्वास? जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त येईल तेव्हा काय होईल? वॉन्ट टू गिव्ह यू सॅलरी. तुम्हाला वेतन त्याला द्यायचं आहे. त्यासाठी तो काय करणार आहे? आमचं काम, आमचं वर्क बघणार आहे. मी किती काम केलं माझं मन नवीनीकरण करण्यासाठी, त्याच्यावरती तुमचं सॅलरी डिपेंड आहे. माझ्याजवळ किती फेथ होता, मी किती लोकांना डिलिव्हर केलं, मी किती चांगलं वचन सांगितलं, मी माझ्या जीवनात किती फिजिकल लाईफमध्ये किती भौतिक आशीर्वाद आणि चमत्कार केले, याची लिस्ट तिकडे कोण घेऊन येणार नाही. दो दे आर द ब्लेसिंग्स फ्रॉम गॉड, देवाच्या राज्यात आमचे आशीर्वाद आहे, परंतु केवळ तेवढंच नाही. ही विल गिव्ह अ सॅलरी. तो ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे, तो म्हणतो या ठिकाणी की माझ्याजवळ वेतन आहे. आणि म्हणून त्याची तयारी आम्हाला करायची आहे. हे वर्ष त्याच्यासाठी देवाने आम्हाला दिलेलं आहे. इफिस 4:22 ही एक शिडी आमच्या समोर त्याने ठेवलेली आहे, जी शिडी आम्ही चढून स्वर्गाच्या राज्यामध्ये एंटर होऊ शकतो. ती शिडी काय आहे? तर जुना मनुष्याचा त्याग करणं आणि सत्यापासून निर्माण होणारं नीतिमत्व, पवित्रता आणि देव सदृश्य नवा मनुष्याला धारण करणं. दॅट इज अ चेंज. देवाला अपेक्षा आहे आम्ही चेंज व्हावं, आमचं नवीनीकरण व्हावं, आमचं रूपांतर व्हावं, आमचं चाल चलन बदलावं. आम्हाला स्पिरिच्युअल माइंड प्राप्त व्हावं. दिस इज अ नेसेसिटी. किंगडम ऑफ गॉडमध्ये आणि किंगडम ऑफ गॉडमध्ये येऊन स्वर्गाच्या राज्याची तयारी करायची असेल तर दिस इज नेसेसरी. त्याला कोणी बायपास करू शकत नाही. इफिस 5:15 काय म्हणतात आपण बघूया. इफिशियन्स चॅप्टर 5 verse 15. इफिशियन्स चॅप्टर 5 verse 15. इफिस 5 आणि वचन 15. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभेवर नजर ठेवून जपून चाला. जर मी जपून चालतो, जर माझी चाल चलन याच्याविषयी जर मी जपतो, तर मी निर्बुद्ध नाही, मी बुद्धिमान आहे, ज्ञानासारखा आहे. या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्ही अज्ञानासारखे, निर्बुद्धासारखे. जर तुमची चाल चलन, तुमची जी लाईफस्टाईल आहे त्याच्याकडे जर तुम्ही त्याच्याविषयी जर तुम्ही जपला नाही तर तुमचं नाव निर्बुद्ध लोकांच्या लिस्टमध्ये टाकलं जातं. देवाकडे 2 लिस्ट आहेत, एक बुद्धिवाले आणि एक बुद्धी म्हणजे जगातली PhD नाही किंवा बायबलमध्ये PhD, डॉक्टर आहे, डॉक्टर अमुक तमुक, ते नाही. जो कोणी आपल्या चालीविषयी जपतो तो PhD केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचं नाव बुद्धिमान लोकांच्या लिस्टमध्ये टाकलं जाईल. म्हणून बायबल सांगतं अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे सभोवर नजर ठेवू जपून चाला. चालीविषयी बायबल आम्हाला खूप सांगतं, कारण ही चालच फार महत्वाची आहे. कारण प्रत्येकाची चाल बिघडलेली आहे. जो कोणी जगाशी समोरून झालेला आहे त्याची चाल बिघडलेली आहे. आणि म्हणून बायबल सांगतं बी अवेअर ऑफ युअर वॉक. जर आम्ही केलं तर
तुमच्यासारखे बुद्धिमान कोण नाही जगामध्ये. किती कुणी स्कॉलर असू या जगातला, तुमचं नाव त्या लिस्टमध्ये टाकलं जाईल कधी जर तुमच्या चालूशी तुम्ही जपला. सगळीकडे लक्ष ठेवा, कोण काय सांगत आहे लक्ष ठेवा. आणि म्हणून आज तुम्हाला कळलं की हू इज इंटेलेक्च्युअल आणि हू इज डम. आज तुम्हाला कळलं कोण हुशार आहे आणि कोण निर्बुद्ध आहे. जो चालीविषयी जगतो तो बुद्धिमान आहे. आम्हाला आज डिसाईड करायचं आहे, मला आज हे डिसाईड करायचं आहे. मला जी डिग्री पाहिजे आहे ती ह्या बेसवर पाहिजे आहे. मला जे सर्टिफिकेशन बुद्धिमानाचं पाहिजे आहे ते ह्या बेसवर मला पाहिजे आहे. इफिस 5:15 वरती, इफिस 5:15 माझं क्वालिफिकेशन डिपेंड आहे, माझं नॉलेज डिपेंड आहे. म्हणून माझी चाल कशी आहे याविषयी मी जपून राहणार. 2021 मध्ये मी सगळ्यात पहिलं बघणार की माझी चाल काय आहे, चढवणूक काय आहे. आय मस्ट बी व्हेरी केअरफुल अबाउट इट. वी मस्ट ऑल बी ऑल. आणि म्हणून फक्त इंग्लिश बोलता येतं, फार 5 PhD घेतल्यात, बायबलमध्ये बऱ्याच डिग्र्या मिळवल्यात, राईट रेव्हरंड बिशप आमकं तमकं. त्यामुळे तुमची लिस्ट बुद्धिमान लोकांमध्ये तुम्ही गणले जात नाही. जर तुम्ही तुमची चाल जपली तर देवाच्या दृष्टीनं तुम्ही एकदम स्मार्ट लोक आहात. आणि आम्हाला स्मार्ट राहायचं आहे. समोरती काय सांगितलेलं आहे, नजर ठेवायला सांगितलेलं आहे. उगाच मला सगळं येतं, मी बायबल माझं पाठ आहे, प्रगटीकरणातले सगळं मला माहिती आहे. मुंबई हावडा ट्रेन प्रमाणे एक्सप्रेस प्रमाणे मला बोलता येतं एकदम सुपरफास्ट. म्हणजे काय झालं नाही, मी निर्बुद्धच आहे तर मी माझी चाल जपत नाही. आय मस्ट चेंज माय ॲटिट्यूड्स, माझे मोटिव्स त्याच्याविषयी मी जपलं पाहिजे. कारण वचन 16 सांगतं वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहे. कोणी तुम्हाला असं म्हणेल की आता दिवस फार चांगले होतील, अजिबात नाही. बायबलप्रमाणे डे बाय डे जग हे अतिशय वर्स्ट आणि वर्स्ट आणि वर्स्ट आणि वर्स्ट होत जाणार आहे. 2020 मध्ये फक्त आम्हाला एक त्याचा झलक देवानं दाखवलेली आहे की काय होऊ शकतं जगाची अवस्था जर देवाकडे मी लक्ष दिलं नाही, जर माझी चाल काय देवाकडे मी लक्ष दिलं नाही. म्हणून बायबल सांगतं वेळेचा सदुपयोग करा, बिकॉज टाइम इज व्हॅल्युएबल. वेळ मौल्यवान आहे. आणि येणारे दिवस वाईट आहेत. आणि म्हणून तुमची जी चालचलन आहे त्याच्याविषयी जपून राहा. ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या सगळ्या बंद करून टाका. आपली कंबर सत्याने कसा, जुन्या मनुष्याचा त्याग करा जो कपटानं आणि सर्व प्रकारच्या वासनांनी भरलेला आहे, आणि आपल्या मनाचं नवीनीकरण करा आणि आपलं नाव ज्ञानाच्या लिस्टमध्ये टाका. तेव्हा आम्हाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळेल. या ठिकाणी स्वर्गाच्या राज्यात एंटर करण्याची तयारी करून घेतली जाते. म्हणून तुमची जी चाल आहे, माझी जी चाल आहे, त्याच्याविषयी आम्ही जपून राहूया. या भावानं बहिणीनं आपण यावेळेला प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, मी तुला धन्यवाद देतो या वेळेसाठी. आम्ही तुझे विशेष उपकार मानतो. तू आज आमच्याशी बोलत आहेस. तुझा आत्मा आणि तुझं वचन
ह्या दोन गोष्टी आमच्यामध्ये तू आणत आहेस. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो. आज इथं असलेल्या प्रत्येक भावाला आणि बहिणीला जुना मनुष्याचा त्याग करता येऊ दे, अंतःकरणाचं नवीनीकरण करता येऊ दे आणि सत्यापासून निर्माण होणारी नीतिमत्व, पवित्रता आणि देव सदृश्य नवा मनुष्य याला आम्हाला धारण करता येऊ दे. आम्ही अज्ञानासारखे होऊ नये तर ज्ञानासारखे व्हावा. समोरती नजर ठेवून आमची चाल आम्ही जपून चालावी. बिकॉज टाइम इज व्हॅल्युएबल अँड डेज आर बॅड. आपण आम्हाला प्रत्येकाला याच्याविषयी प्रगटीकरण दे. तुझा प्रकाश आज आमच्या अंतःकरणामध्ये आणत आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. सर्व मान आणि सर्व महिमा तुझा आहे. प्रभू ख्रिस्ताच्या नावात मागतो ऐक बापा. आमेन. थँक यू अँड गॉड ब्लेस यू ऑल.